सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। मी दीपक नाना वाबळे। गुंजनवी प्रकल्प जुलै 2026 पर्यंत मुख्य जलवाहिनी पूर्ण करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश। जुलै 2026 पर्यंत गुंजवणी प्रकल्पाच्या मुख्य वितरकाचे काम पूर्ण करून पाणी पुरंदर, भोर आणि वेल्हा तालुक्यातील शेतीला उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले आहेत। पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी अधिवेशन काळात गुंजवणी प्रकल्पाबाबत बैठक घेऊन मार्ग काढण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती। त्यानुसार बैठक आज विधान भवनात मुंबई येथे पार पडली। यावेळी बैठकीला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विजय शिवतारे, कृष्णा खोरे, महामंडळाचे कार्यकारी संचालक हनुमंतराव गुणाले, अधीक्षक अभियंता HT धुमाळ, कार्यकारी अभियंता स्वप्नील कोडुलकर, उपअभियंता नयन गिरमे यांच्यासह L&T कंपनीचे अधिकारी उपस्थित होते। गुंजवणी प्रकल्पाला सन 2019 मध्ये 1313 कोटी रुपये खर्चास मान्यता मिळाली होती, परंतु कोविड आणि मधल्या काळातील कर्मगतीमुळे प्रकल्प अनेक वर्ष लांबला। त्यामुळे प्रकल्पाच्या किमतीत वाढ होऊन जवळपास 1892 कोटी रुपये इतकी प्रकल्पाची किंमत झाली। आजच्या बैठकीत या सुधारित रकमेच्या मान्यतेसाठी राज्य तांत्रिक सल्लागार परिषदेने 20 दिवसात प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। याशिवाय मार्च 2027 पर्यंत प्रकल्पातील लघुवितरिका आणि उपवितरिका पूर्ण कराव्यात, जेणेकरून थेट शेतात पाणी पोहोचेल असे निर्देश यावेळी देण्यात आल्याचे आमदार शिवतारे यांनी सांगितले आहे। गुंजवणीचे पाणी दृष्टीपथात आमदार विजय शिवतारे। याबाबत आमदार विजय शिवतारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीवेळी माघार घेताना मी गुंजवणी, IT पार्क आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ असे प्रकल्प मार्गी लावण्याच्या आश्वासनावर थांबण्याचा निर्णय घेतला होता। त्याचाच एक भाग म्हणून आज ही बैठक झाली। L&T कंपनीला जलवाहिनीच्या कामासाठी सध्या निधीची अडचण भासू नये म्हणून आवश्यक तरतूद करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाला आदेश दिलेले आहेत। याशिवाय कालबद्ध नियोजन करून प्रकल्प पूर्ण करण्यास सांगितले आहे। त्यामुळे गुंजवणीचे पाणी आता दृष्टीपथात येणार असून 3ही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे। गेल्या अनेक वर्षापासून माझा सुरू असलेला लढाई आता अंतिम टप्प्यात आला आहे असे शिवतारे म्हणाले। धन्यवाद। तेच करावं लागेल, बेंड करावं लागेल। हे पहिलं ते काय करतात तुमच्या पीस मधला जो आहे तो त्यांच्याकडे रेडीमेड येतो। नाही नाही शेल रोल करतात। हां, शेल रोल करतात।
तेच करावं लागेल. बेंड करावं लागेल त्याला. हे पहिलं ते काय करतात तुमच्या ते पीस मधला जो आहे हां. तो त्यांच्याकडे रेडीमेड येतो. नाही नाही शील आहे शील रोल हा शेल रोल करतो.